गुड मॉर्निंग. सिटी किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला सकाळचे रुटीन आवर्ससाठी बनवलेला टिफिन दाखवणार आहे. कढई मी आधीच गरम करत ठेवलेली होती. त्यामध्ये जिरे चांगले गरम करून त्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे. ते चांगलं मी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तो लालसर होतपर्यंत. याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. तो चांगला फ्राय करून घेत आहे मी. कांदा, जिरं, कढीपत्ता जो तिन्ही टाकलेला आहे मी ते चांगले फ्राय करून घेत आहे. याच्यामध्ये मी घरगुती मसाला आहे आमचा तो टाकत आहे. लाल मिरची पावडर, थोडीशी हळद टाकून घेत आहे. थोडं कमी वाटली मला मिरची म्हणून मी परत टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाकू शकता. तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर थोडा तुम्ही अजूनही टाकू शकता. ते चांगले मी मिरची मसाला सर्व फ्राय करून घेत आहे. चांगलं त्यामधून तेल सुटतपर्यंत चांगले आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता मी सर्व उसळ टाकून घेत आहे. ही उसळ मी घरीच मठ आणून मी घरीच भिजत घातली आहे. ते रात्रभर ठेवून चांगलं त्याला मोड आणून दिलेले आहे. आता ते चांगले आपल्याला मिरची मसाल्यामध्ये सर्व याच्यामध्ये फ्राय करून उसळ चांगली घ्यायची आहे. मग त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्याआधी आपल्याला पाणी टाकायचं नाही. ही उसळ मी फक्त टिफिनसाठी बनवत आहे, त्यामुळे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे. जास्त ही रेसिपी खूप साधी, सोपी व झटपट होणारी आहे. जर आपल्याकडं कमी साहित्य असलं तर आपण टिफिनसाठी नक्कीच बनवून देऊ शकते. अशी चविष्ट होती ही भाजी. आता मी ह्याच्यावरती एक ताट ठेवून घेत आहे. ते थोडेसे वाफवून देत आहे. तोपर्यंत मी एक साईडला लगेच पीठ मळून घेत आहे. चपात्यांसाठी मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. आम्ही 2 माणसासाठी स्वयंपाक बनवतो. मी पीठ चांगलं घट्टसर असं उंडा तयार करून घेत आहे. थोडं पाणी टाकून मी चांगलं कडक असं उंडा तयारी करून घेत आहे. मी निदान 5 मिनटं तरी मी पीठ चांगलं नरमसर होतपर्यंत ठेवते, कारण की लगेच घेतलं करायला तर पोळ्या आपल्या नरम होते नाही. त्यामुळे मी आधीच चांगलं कडक होऊन मग 5 मिनटं झाकून ठेवते. त्यामुळे आधीच खूप कडक पीठ मळून घेत आहे. जास्त कडकही नाही मळायचं आपल्याला, एकदम मध्यम असं पीठ चांगलं भिजलं तरच पोळ्या चपात्या चांगल्या येतात. हे पीठ घरच्या गव्हाचं आहे. मी आता चांगलं कडकसर पीठ मी मळून घेतलेलं आहे. कडक मळून जास्त मध्यम मळून असं तसं नरमही नाही ना, आपल्याला कडक पण जास्त नाही करायचं आहे. मध्यम असं मळून घेत आहे दोन्ही हाताच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता आपल्याला लगेच त्याच्यावर तेल लावायचं नाही. तेल आपल्याला शेवटी लावायचं आहे, कारण की लगेच तेल लावलं का पीठ लगेच ओलून येतं, असं कडक होऊन येतं साईडने. त्यामुळे आपल्याला लगेच लावायचं नाही. त्यावर डबा ठेवून घेतला आहे. तोपर्यंत माझी उसळही इकडं शिजलेली आहे. बघू शकता त्यातलं पाणी पूर्ण आटून गेलं आहे. थोडासा रस्सा ठेवलेला आहे मी, कारण की ही उसळ मी टिफिनसाठी देत आहे. त्यामुळे मी थोडासा रस्सा ठेवलेला आहे याच्यामध्ये. उसळ ही शिजलेली आहे आपलीवाली, बघू शकता तुम्ही. कमी साहित्यामध्ये ही उसळ आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहे, खाण्यासाठी खूप छान आहे. पीठ पण भिजलं आहे. पळपटावर मी थोडं तेल टाकून उंडा मळून घेतला आहे चांगला परत एकदा. आता मी एक छोटा गोळा घेऊन चपाती लाटून घेत आहे. आपल्याला आधी छोटीशी अशी चपाती लाटून त्याच्यावर तेल लावून थोडं सुकं पीठ टाकून आपल्याला असं मोदकासारखं गोल करून घ्यायचे आहे. मग ही चपाती ती बनवायची आहे, कारण की अशी चपाती बनवल्यानंतर खूप नरम असते. आपण डायरेक्ट 2 पड्यांच्या चपात्या केल्या तर ते खूप कडक होतं लवकर. टिफिनसाठी मी दररोज अशीच चपाती बनवते. ही अशी चपाती खूप नरम असते व खाण्यासाठी
हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आपल्याला ही चपाती. मी चौकोनच्या आपल्याला मध्यभागीने जास्त नाही लाटायचे, कडकड जास्त लाटायचे आहे. मी कडकड पूर्ण लाटून घेतले आहेत. तोपर्यंत आपला तवाही गरम झालेला आहे. आता ही चपाती मी चौकोन लाटून घेतली आहे. मी आता तव्यावर टाकून घेत आहे. आधी आपल्याला एक साईड चांगली भाजून घ्यायची आहे, मगच उलटायची आहे. त्या आपलं बारीक बबूल येत नाही तोपर्यंत उलटायचे नाही. बघू शकता तुम्ही, मी दोन्ही साईड चांगली भाजून घेत आहे. माझा गॅस खूप फास्ट चालतो, त्यामुळे पटपट उलटून घेत आहे. तवाही खूप गरम लवकर होतो आणि गॅस पण खूप फास्ट चालते, मग पटपट चपात्या करून घेते मी. बघू शकता चपाती खूप छान झालेली आहे. चला तर मी आता पटपट चपात्या लाटून घेते. सर्व मी इथं पटपट लाटून घेत आहे, कारण की मी उसळ फक्त डब्यांसाठी बनवलं आहे. बाकी चपात्या मी आम्हा दोघांसाठी बनवल्या आहे. माझं छोटं बाळ आहे, त्यामुळं मी उसळ खात नाही. माझं 5 महिन्याचं बाळ आहे, त्यामुळे मी उसळ खात नाही. त्यामुळे मी दुसरी भाजी मला बनवणार आहे. मी चपात्या दोघांसाठी आधीच करून घेते, नंतर मी माझ्यासाठी भाज्या करून घेते. टिफिनसाठी मी दुसरी भाजी बनवते. माझ्यासाठी दुसरी भाजी असते, ही फक्त मी हसबंडसाठी बनवलेली आहे. चला आता मी पटपट चपात्या आता लाटून घेते.